रोह्यात धर्मरक्षक हिंदू सेना आणि सकल हिंदू समाजातर्फे पहलगाम हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आलाय। रायगडच्या रोह्यात पहलगाम येथील हल्ल्याचा धर्मरक्षक हिंदू सेना आयोजित सकल हिंदू समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात आलाय। आज या हल्ल्यानं देश हादरून गेलाय। देश शोकाकुल अवस्थेत असून देशभरातून जाहीर निषेध व्यक्त होत आहे आणि संतापही व्यक्त करण्यात येतोय। त्याचप्रमाणे रोह्यातही धर्मरक्षक हिंदू सेना आयोजित सकल हिंदू समाजतर्फे जम्मू काश्मीर येथील पर्यटकांवर हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आलाय आणि हल्ल्याचे निषेध करून शहीद पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी तुषार मोरे, तेजस देशमुख, जयेश छेडा, धर्मा म्हात्रे, अप्पा देशमुख, ललित सर, मयूर दिवेकर, अरुंधती पेंडसे, निर्मला पुतेकर, यज्ञेश भांड, विनायक पाटील, सौ आठवले, निकम इंगवले, प्रल्हाद फाटे आदींसह बहुसंख्य रोहेकर उपस्थित होते। यावेळी काही उपस्थितांनी शब्दामध्ये त्यांचा निषेध करायचा थोडासा आहे। ते संप्रदायाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करत आहोत। अतिशय क्रूरपणे हा त्यांच्या मनामध्ये जे विचार आलेला आहे, शासनाकडे एकच विनंती आहे, हे जे कृत्य केलं आहे, तू हिंदू असेल किंवा तू कुठल्या पंथाचा आहे, हा विचारांचा ज्या जो प्रकार केला आहे अतिशय निंदनीय आहे। शासनाला एक विनंती आहे तुमच्या आमच्या हिंदू बांधवांकडून की जे कृत्य केलेत त्यांना कठोर शासन व्हावं। खूप निंदनीय आणि घातक स्वरूपाची अशी घटना घडलेली आहे आणि याच्या मागे जे मुख्य सूत्रधार जो पाकिस्तान आहे आणि मुस्लिम आतंकवादी यांना पोषणारा हा देश आणि तिथे स्थानिक जी काश्मीरी मुसलमान आहेत त्यांनी काही मंडळी अशा या लोकांना सहकार्य करतात, ज्याला आपण स्लीपर सेल्स म्हणतो, आणि अशा या घटना ह्या सहकार्यातनं ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। या निमित्ताने मी काश्मीरी मुसलमानांना एवढंच सांगू इच्छितो का त्यांनी आता विचार करायला पाहिजे का पाकिस्तानची स्थिती काय आहे आणि आपला काश्मीरी तरुणसुद्धा हा पुढे असाच वाहवत जाणार का। आज ही वेळ आलेली आहे, त्यातल्या स्थानिक काश्मीरी मुसलमानांनी आता विचार करून बदलायला पाहिजे आणि ज्यांनी त्यांना सहकार्य केलं ह्या दहशतवादी मुसलमानांना त्यांना कॉलर पकडून तिथल्या शासनाला आणि मिलिटरीच्या ताब्यात द्यायला पाहिजे आणि पुन्हा सोन्याचा दिवस तिथे काश्मीरमध्ये परत उजडावा आणि तिथल्या नवीन येणाऱ्या पिढीचं त्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन याच्या दृष्टीने का पुढील पिढीला आपली सुधरेल, नाहीतर हे काश्मीर हे असंच होत राहणार, ती कितपत पडत राहतील आणि नवीन पिढी काही सुधारणार नाही। ऐतिहासिक अशा राम चौकामध्ये सर्व हिंदू या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। खरं तर अशा हल्ल्याचा केवळ निषेध करून चालणार नाही, तर हिंदू म्हणून विचारून ज्यांना आपल्या बंधूंना त्या ठिकाणी मारलं गेलं आहे त्याचा नुसता निषेध नाही, तर यांच्याकडे बंदुका येतात कुठून, रायफल येतात कुठून, त्यांचं जे मूळ आहे त्या मुळासकट त्यांना उघडून फेकून द्यायला पाहिजे केंद्र सरकारने। ही विनंती आपण या निषेध मोर्चाच्या निमित्ताने नक्कीच आपण देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांना करूच, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांना करू, पण गावोगावी ही चळवळ उभी राहिली पाहिजे। आता केवळ निषेध मोर्चा किंवा निषेध 2 मिनिटं थांबवून त्या ठिकाणी निषेध साजरा करून आपण चालणार नाही। आपण हिंदूंची जागा व्हायला पाहिजे, कारण आपण म्हणतो आतंकवादाला धर्म नसतो, मग आतंकवादी आजपर्यंत जे आतंकवादी निर्माण झाले, जे दहशतवादी निर्माण झाले, ते मुस्लिमच कसे निघाले, हा सुद्धा संशोधनाचा प्रश्न निर्माण झालेला या ठिकाणी आहे। म्हणून माझी सर्वच हिंदू धर्मातील सर्व नागरिकांना, महिलांना, भगिनींना, माता भगिनींना विनंती आहे, आपण नुसता निषेध न करता ही एक चळवळ म्हणून या ठिकाणी आता बघणं सुरुवात करायला पाहिजे। सर्व हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे आणि अशा हल्ल्याचा भ्याड निषेध करून आपला निषेध हा केवळ आपल्या चौकापुरता गावापुरता मर्यादित न राहता हा केंद्र सरकारपर्यंत एवढ्या मजबूतीने जोरात पोहोचला पाहिजे का त्यांना कारवाई करायला भाग पाडलं पाहिजे का ह्याच्या पुढे कुठलाही हिंदू आपला धर्म विचारून त्याला गोळ्या घातला गेला नाही पाहिजे। प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड।